तळ कोकणात समुद्र खवळलाय। ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले। किनाऱ्यावर 2 ते 3 मीटर उंच लाटा उसळतायत। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। गेले काही दिवस सातत्याने पाऊस हा पडत आहे आणि सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला बघितलं तर आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट हा जारी केलेला आहे। मी आता समुद्र किनारी आहे आणि इथे बघितलं तर मोठ्या उंचीच्या ज्या सध्या लाटा आहेत त्या इथे उसळताना पाहायला मिळत आहेत। खऱ्या अर्थाने आजपासून मासेमारी जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे, मात्र मोठ्या प्रमाणात तुफान असल्यामुळे सध्या मच्छीमार हे समुद्रात गेलेले नाहीत। अशा पद्धतीची जी समुद्रात उधाणाची स्थिती आहे ती मच्छीमारांच्या मते पुढील 7 ते 8 दिवस राहणार आहे। मात्र सध्या बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला जो येलो अलर्ट हा हवामान विभागाने जारी केलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।